पिलू मारायचं आणि मुलांना मेलेलं दाखवायचं असा विचार केला होता गुरुजींनी. मूठ बंद केली आणि मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, जिवंत आहे की मेलेला आहे? त्यापैकी एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, मी सांगतो गुरुजी, तोही प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा कंदार फाट्याचा हुशार विद्यार्थी होता. तो म्हणाला, गुरुजी मी सांगतो, तुमच्या मुठीतलं पिलू जिवंत आहे की मेलेला आहे? गुरुजी म्हणाले, सांग. पोरगा उठला आणि त्यानं दिलेलं उत्तर आम्हा सगळ्या गुरुजींना आत्मचिंतन करायला होणार आहे. ते पोरग म्हणालं, गुरुजी मला एवढंच कळतंय, तुमच्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, त्याला जिवंत ठेवायचं की मारायचं तुमच्या हातामध्ये आहे. याही पालकांनी ही चिमणीची पिलं बेडकर आपल्या ताब्यामध्ये मुठीमध्ये दिलेली आहे. त्यांना घडवायचं की बिघडवायचं हे माझ्या सह आपल्या सगळ्या गुरुजनांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून गुरुजीसाठी शब्द वापरलाय गुरुजी. कसा शब्द आला? गु म्हणजे गुणात्मकता, रु म्हणजे रुजवितो, जी म्हणजे जीवनात गुणात्मकता रुजवितो, त्याचं नाव गुरुजी आहे. शब्दाला पालक माझं एक पुस्तक आहे, विचारधनी यशस्वी जीवनाचे. त्याच्यामध्ये मी अनेक शब्दांचे विग्रह सांगितले. शब्द बनलाय बघा पालक. कसा बनला शब्द बघा? विद्यार्थी शब्द आहे. विद्यार्थी विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतात? विद्यार्थी. दक्षिण भारतामध्ये एक मंदिर आहे, एवढं उदाहरण सांगून थांबतो. दक्षिण भारतामध्ये काय आहे? मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्या गावातले लोक सकाळी सकाळी पहाटे आंघोळ करतात आणि त्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. त्या मंदिरामध्ये कशाची मूर्ती आहे मुलींनो? त्या मंदिरामध्ये मूर्ती नाहीये, 6 फूट असा उंच आरसा लावलेला आहे.